माझं नाव आहे शंकर महादेव कुटे. काय करता आपण? मी शिक्षक आहे. बरं. हा पेरूचा बाग आहे आपला. हां, किती आहे झाडे? हे झाडं जवळपास 10,000 रोप आहेत. 10,000. किती बाय किती वर असेल? ते 8x5 वर आहे. 5 वर आहे. आणि हे पहिलं फळ आहे. हा पहिलं फळ आहे. तुम्हाला ग्रीन पॅन्ट कंपनीचा भेसळ डोस हां मध्ये आपले खतं दिले होते. हां, तर दिलं. काय काय दिलं त्यांना? त्यांना आपण प्रोम दिलं. हां. त्यांना प्रोम, भूमी पॉवर, प्रीमियम अच्छा, हे भेसळमध्ये हे तीनच दिले आपण 3 त्यांना. दिले तर. हो. बरं. फवारणीमध्ये काही फवारणीमध्ये काय नाही दिलं. काही नाही दिलं. आणखीन आपण फवारणी 1-2च घेतल्या. फवारणी बरोबर. आपल्या घेतलेलं नाही. पण आपल्या नाही घेतल्या. आपल्या आपल्या नाही घेतल्या घेतल्या. आणि वॉटर सोलेबल मध्ये मार्केटचं तुम्ही काय टाकले? वॉटर सोल्युशन काय कॅल्शियम बोरॉन एक सोडलं होतं हां. आणि 1261. बरं, ह्याच्याशिवाय दाणेदार रासायनिक खतं काय टाकलेत का? नाही ना, दुसरं काहीच केलं म्हणजे भूमी एक पॉवर बुरशीनाशक एक सोडले 2 वेळेस. ट्रॅकोड्रोमा. ट्रायकोडामा बस. बरं. म्हणजे भूमी पॉवर, प्रोम आणि प्रीमियम हो. हा एवढेच खत आपले ग्रीन पॅन्ट कंपनी टाकले हां, आणि एकच वेळेस टाकले. एकच वेळेस टाकलं. एक या ठिकाणी फळ आहे तरी बी सरांनी महत्त्वाचं म्हणजे हे पहिलंच फळ आहे. फ्लावरिंग स्टेज मधल्या कुठल्याही फवारण्या केल्या नाहीत. नाही. फक्त भूमी पॉवर, प्रोम आणि प्रीमियम एवढं जमिनीतून टाकलेलं आहे भेसळ डोस मध्ये. 6-7 हजाराचा 6,000 एकरी एकरी खर्च आलेला आहे. 6,000 रुपये 1 एकरला खर्च आला आहे. 8 एकर आणायचे. बरं, मग हे प्रोडक्ट चांगले आहेत का सर? हो, उत्तम आहेत की. चांगले आहेत. हो, आणि विशेष म्हणजे मी याला ऑर्गॅनिक म्हणून पाहतो याच्याकडं. बरोबर आहे. आणि इथून पुढं मी 50% ऑर्गॅनिक आणि 50% रासायनिकचा वापर करायचं ठरवलेला आहे. बरोबर आहे. पुढल्या वर्षी कदाचित 60-70% जाईल. 100%